बर कधी वापरलं तुम्ही? रिझल्ट 100% रिझल्ट आला होता. बर बर मी 100%. वापरलेला महिना झाला की. हा हा बर रासायनिक आणि काहीच वापरलं नाही त्याला. रासायनिक काय वापरलं नाही. आपलं काय वापरलं? टाकलं नाही. आपलं भूमी चार्ज आणि दुसरं कोणतं? आणि ग्रोथची फवारणी केली भूमी चार्ज हा आणि एक टाकलं होतं खत. अजून काय बर टाकलं होतं? ग्रीन पॉवर. ग्रीन बर पॉवरची फवारणी केली आणि बुडाचं खात दिलं त्याला. बर बर खात कोणतं दिलं होतं? तुम्ही अमृताला ग्रीन महाराष्ट्र टाकलं होतं. भूमी अमृत आणि ग्रीन महाराष्ट्र दिलं होतं आणि ग्रो पॉवर याच्यावरून त्याची फवारणी. फवारणी घेतली. हा. बरं बरं आणि रासायनिक काहीच वापरलं नाही ना? नाही वापरलं. रासायनिक वापरायचं काय कारण मला उधार दिलं नाही दुकानदारांनी पहिली उधारी असल्यामुळे. 20 जिरून ते टाकायचं होतं मला म्हणजे पेरायचं होतं. बरं बरं पण ती म्हणजे पहिली उधारी दिली देतो. मग मी राग आलो खाता घालचा तळांसकट केलं नाही डायरेक्ट गहू ट्रॅक्टरमध्ये टाकला आणि पेरला बघा. बरं बरं मग आता वापरल्यानंतर कसं आहे? हो तुम्हाला फुट येते ना आता थोड्या वेळाने. बरं सरांनी बरं फुट म्हणजे चांगला आला म्हणा की. हो शेतीलाच लागतंय गहू. छातीला लागायला गहू एवढा हो एवढा वाढलाय? बघा आता तुम्हाला फुट येते ना. तुम्हाला वाटलं होतं रासायनिकपेक्षा एवढा वाढलं म्हणून? नाही मी तर विश्वास ठेवला नव्हता. आम्हाला तर वाटलं सर म्हणते की आता त्यांचं औषध खपवायसाठी असं मला पहिल्यांदा झालं म्हणजे. हा तुम्हाला खरं सांगतो माझी मानसिकता. बरं बरं आता खपवायसाठी सर आता म्हणतात पण सुरुवातीला तुम्हाला कसं म्हणलं वाटलं? वापरायला काय हरकत आहे म्हणून वापरलं. हा किंमत बी मला कमी वाटली म्हणजे मापात रसायनाच्या खतापेक्षा. मग निर्णय आता योग्य आहे का कसा चुकीचा वाटतो? नाही योग्य त्या निर्णय मी आता भुईमुग पेरला. भुईमुगाला सगळं ह्यांच्याकडून खत आणून पेरलं मी. बरं मला गावाला रिझल्ट मिळाला का हा हा भुईमुग पेरला मी 8 दिवस झालं. बरं गावाला रिझल्ट आल्यामुळे ह्यांच्याकडून जाऊन खत आणलं आणि भुईमुगाला पेरलं. भुईमुगाला पण वापरलाय आता. हा बरोबर म्हणजे समाधानी आहेत तुम्ही? हा ते म्हणून रसायन मी आणलंच नाही भुईमुगाला काय. बरं बरं समाधानी आहेत तुम्ही? हा हाय. बरं बरं